हॅलो, आपण आज शिकणार आहोत नवीन डिझाईनचे ब्लाऊज. आणि हे पहा, हे एक वेळा काय होतं की हे असे ब्लाऊज येतात, ही डिझाईन वर येते आणि काही जणांना ही स्लीवची उंची लांब पाहिजे असते. मग हे मध्येच आलेली लेस चांगली वाटत नाही, म्हणून मग काही कस्टमरला इथं ह्या स्लीवची उंची वाढवायची असते. हे पहा, हे कट केलेले स्लीव्ज आहे. हे स्लीव्ज कट केले मी. मग आता याच्यावर माप टाकूया आपण. हे इथे 2.5 इंचावर एक असा टिक मार्क करू आणि अशी 1 इंचावर. ही अशी खूण करून घ्यायची. हे जर आपण मोठं ठेवला तर खूप मोठा एक आकार होईल आणि ते कोणाकोणाला आवडत नाही, म्हणून छोटाच ठेवायचा. हे अशी कटिंग करून घ्यायची. हे पहा, हे असं दिसेल. हे आहे आपलं साडीत निघालेलं ब्लाऊज. याला हे अस्तर ठेवून आपण असं छान स्टिच करून घेणार. हे पूर्ण बाजूनी स्टिच करून घेणार आहोत. तर ही भन्नाट आयडिया आहे. हे पहा, हे साडीत निघालेलं ब्लाऊज आहे. हे अस्तर आहे. हे यावर असं ठेवायचं आणि याला हे अशी शिलाई टाकून घ्यायची. हे पहा, इथं असं उलटून घ्यायचंय आणि हे इथे असं टोक काढायचं याचे. पहिल्यांदाच व्हिडिओ करते मी, मला काही जमत नाही कसं करायचं ते, तरी पण प्रयत्न केलाय. असं छान वाटते ब्लाऊज डिझाईन. हे इथून अशी शिलाई टाकून घेणार आहोत आपण.
हे असे दिसतील स्लीव्ज. याला आता हे पीठ टाकून घ्यायचं इथं. हे 2 पट्ट्या आहेत याचे आपण बंद करून घेऊ. दोरी स्लीव्जला लावण्यासाठी छोटे 2 दोऱ्या करायच्या. तुम्हाला माहिती आहे का, ही दोरी करताना हे असा दोरा घ्यायचा 4 पदरी करून. इथं हे असं त्याला हे टोक करून हे लावायचे. हे इथं हे असं करून घ्यायचं. हे असे हे इथं मध्ये दोरा टाकून याच्यावर टीप न बसता असं शिलाई करून घ्यायचं आपल्याला. हे मध्ये घालायचं आणि साईडने शिलाई करून घ्यायची. हे एक्स्ट्राचा भाग कट करून टाकायचे. हे असं हे असं. आणि हे आता हे दोरा धरून हे हळूच ओढून घ्यायचं इथून. म्हणजे ही दोरी पलटून आपल्याला पायपिंग होईल. हे अशी दोरी तयार.